नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SK एज्युकेशन मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहत आहोत महाराष्ट्र नदी प्रणाली, ज्यामध्ये आज पाहणार आहोत भाग 5 कोकणातील नद्या. चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. नमस्कार. चला आज कोकणच्या नदी प्रणालीची एक सफर करूया. हा एक असा भौगोलिक प्रवास आहे जो खूपच इंटरेस्टिंग आहे आणि आपल्याला कोकणच्या नद्यांबद्दल बरंच काही सांगून जाईल. पण कधी विचार केलाय का की कोकणच्या नद्या इतक्या लहान आणि इतक्या वेगवान का असतात? या एकाच प्रश्नात खरं तर कोकणच्या भूगोलाचं सगळं सार दडलेलं आहे आणि आज आपण नेमकं हेच उत्तर शोधणार आहोत. बरं, सगळ्यात आधी कोकण किनारपट्टीचं चित्र डोळ्यासमोर आणूया. हा कसा आहे तर एक लांबसडक अरुंद जमिनीचा पट्टा. आणि गंमत म्हणजे जसं जसं आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे जाऊ तसतसा तो आणखी अरुंद होत जातो. म्हणजे बघा, उत्तर कोकणात तो साधारण 100 किलोमीटर रुंद आहे, पण दक्षिण कोकणात येता येता तो फक्त 40 ते 50 किलोमीटर उरतो. एका बाजूला आहे अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला उभी आहे सह्याद्रीची एक मोठी भिंत. आणि ही जी सह्याद्रीची भिंत आहे ना, तीच खरी गेम चेंजर आहे. म्हणजे सह्याद्रीचा जो उतार कोकणाकडे आहे तो प्रचंड तीव्र आहे, एकदम सरळ. आणि याच तीव्र उतारामुळे कोकणच्या नद्यांचं सगळे वैशिष्ट्य ठरतं. आता विचार करा, एवढ्या तीव्र उतारावरून पाणी वाहत असेल तर काय होईल? साहजिकच आहे, नद्या प्रचंड वेगाने वाहणार. शिवाय त्यांना समुद्रापर्यंत पोचायला जागाच किती आहे? अगदीच कमी. त्यामुळे त्यांची लांबीही कमी असते. आणि हो, इतका वेग असतो की त्यांना जमीन खोदून खोल पात्र बनवायला वेळच मिळत नाही. म्हणूनच त्या उथळ राहतात. म्हणजे बघा, वेगवान, कमी लांबीच्या आणि उथळ हे 3 शब्द कोकणच्या जवळजवळ सगळ्या नद्यांना लागू पडतात. कोकण आणि नद्यांबद्दल बोलताना खाडी हा शब्द हमखास येतोच. तर ही खाडी म्हणजे नेमकं काय? सोपं आहे. जेव्हा नदी समुद्राला भेटते त्या मुखामध्ये भरतीच्या वेळी समुद्राचं पाणी आतपर्यंत शिरतं. बस हाच जो भाग आहे त्याला आपण खाडी म्हणतो. आणि कोकणच्या किनाऱ्याचं हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. तर आतापर्यंत आपण पाहिलं की कोकणातल्या नद्या म्हणजे लहान आणि वेगवान. पण प्रत्येक नियमाला काही अपवाद असतात. कोकणात अशा 2 प्रमुख नद्या आहेत ज्या या नियमाला अपवाद आहेत. यातली पहिली आहे उल्हास नदी. ही रायगड जिल्ह्यातल्या बोर घाटात उगम पावते आणि पुढे जाऊन वसईची आणि ठाण्याची अशा 2 महत्त्वाच्या खाड्या तयार करते. आणि दुसरी आहे वैतरणा नदी. हिचा उगम थेट नाशिकजवळ त्र्यंबकेश्वरला होतो आणि ती दातिवऱ्याची खाडी निर्माण करते. आता इथे एक प्रश्न पडतो की या दोन्हीपैकी सगळ्यात लांब नदी कोणती? अनेकांना वाटतं वैतरणा, कारण तिची एकूण लांबी जास्त आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, तिचा कोकणातला जो प्रवाह आहे तो तुलनेने कमी आहे. त्यामुळे ऑफिशियल रेकॉर्ड्सनुसार किंवा आयोगाच्या मते उल्हास नदीलाच कोकणातील सर्वात लांब नदी मानलं जातं. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवा. चला तर मग आता एक मस्त प्रवास करूया. आपण कोकणच्या किनारपट्टीवरून उत्तरेकडून थेट दक्षिणेकडे जाऊया आणि वाटेत लागणाऱ्या महत्त्वाच्या नद्यांना भेटूया. आपल्या प्रवासाची सुरुवात होईल दमणगंगा नदीपासून, जी कोकणची उत्तर सीमा आहे, आणि शेवट होईल तेरेखोल नदीवर, जी दक्षिण सीमा ठरवते. तर आपल्या प्रवासातला पहिला थांबा आहे पालघर जिल्हा. पाहूया इथे कोणत्या प्रमुख नद्या आणि खाड्या आहेत. पालघरमध्ये सगळ्यात उत्तरेला आहे दमणगंगा, जी सीमा ठरवते. मग येते वैतरणा, जिच्याबद्दल आपण आत्ताच बोललो. ही दातिवऱ्याची खाडी तयार करते आणि सूर्या, पिंजाळ, तानसा या तिच्या महत्त्वाच्या उपनद्या आहेत. आणि मग आहे उल्हास नदी. ही वसईची खाडी बनवते आणि तिला काळू, मुरबाडी आणि भातसा या नद्या येऊन मिळतात. पालघरमधून पुढे दक्षिणेकडे आलो की लागतो रायगड जिल्हा. ऐतिहासिक आणि भौगोलिकदृष्ट्या इथल्या नद्यांना खूप महत्त्व आहे. रायगडमध्ये आपल्याला दिसतात पाताळगंगा नदी, जी धरमतरची खाडी बनवते, कुंडलिका नदी, जी रोहाची खाडी तयार करते, आणि अर्थातच सावित्री नदी, जी बाणकोटची खाडी निर्माण करते. या जोड्या खूप महत्त्वाच्या आहेत. रायगड ओलांडून आपण पोहोचलो आहोत कोकणच्या अगदी मध्यभागी, रत्नागिरी जिल्ह्यात. इथे तर नद्यांचं एक दाट जाळं विणलेलं दिसतं. रत्नागिरीतल्या काही प्रमुख नद्या आणि खाड्या पाहूया. भारजा नदी केळशीची खाडी तयार करते. वशिष्ठी नदी, जी दाभोळची प्रसिद्ध खाडी बनवते. मग आहे शास्त्री नदी, जी जयगडची खाडी तयार करते. आणि कांजळी नदी, जी भाटेची खाडी तयार करते. यातल्या दाभोळ आणि जयगड खाड्या तर सगळ्यांच्याच परिचयाच्या आहेत. आणि आता आपण आपल्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. महाराष्ट्राच्या सगळ्यात दक्षिणेकडचा जिल्हा सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गामध्ये शुक नदी विजयदुर्गची खाडी बनवते. देवगड नदी नावातच आहे,
देवगडची खाडी तयार करते, गड नदी कलावतीची खाडी तयार करते आणि सर्वात शेवटी येते तेरेखोल नदी, जी तेरेखोलची खाडी बनवते आणि इथेच महाराष्ट्राची दक्षिण सीमा संपते. बरं, जिल्ह्यांचा प्रवास झाला, पण मुंबईचा काय? मुंबई शहरातल्या नद्या लहान असल्या तरी खूप महत्त्वाच्या आहेत. इथे दहिसर नदी मनोरीच्या खाडीला मिळते, उशिवरा नदी मालाडच्या खाडीला आणि अर्थातच मिठी नदी माहीमच्या खाडीला जाऊन मिळते. या सगळ्या नद्या म्हणजे फक्त पाण्याचे प्रवाह नाहीत, तर त्या कोकणची जीवनवाहिनी आहेत. विचार करा, ठाणे शहर उल्हास नदीच्या काठावर आहे, मुंबई मिठी नदीच्या, महाड सावित्री नदीच्या काठावर आहे, चिपळूण वशिष्ठीच्या, तर कणकवली गड नदीच्या आणि रोहा कुंडलिका नदीच्या काठावर वसलेला आहे. या नद्यांमुळेच ही शहरं विकसित झाली आहेत. तर हा होता कोकणच्या नदी प्रणालीचा एक धावता आढावा. आपण पाहिलं की त्यांचा वेग, त्यांची कमी लांबी हे सगळं त्यांच्या भूगोलामुळे आहे. पण जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न, या नद्यांचा हाच वेगवान आणि रौद्र स्वभाव हा कोकणच्या विकासासाठी एक संधी आहे की एक आव्हान? यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्वक व्हिडिओसोबत. अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.